नमस्कार मंडळी, मी विदुला शशांक मनोहर आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी दिनांक 27 ऑक्टोबर 2023 म्हणजे माझ्या यात्रेच्या चौथ्या दिवसाचे यात्रा वर्णन वाचणार आहे। आज हे यात्रा वर्णन म्हणजे त्या दिवशी मी जी स्थळे बघितली आणि माझ्या मनात जे विचार होते ते मी जसेच्या तसे शब्द केलेले आहेत आणि त्यात नंतर फारसा काही बदल नाही केलेला। त्यामुळे कधी कधी हे वर्णन छोटे होत गेले आहे तर कधी मोठे पण होत गेले आहे। म्हणजे मी जी रोजनीशी लिहितेय ही प्रत्येक वेळेला वेगवेगळी असणार आहे हे मी सांगते आहे तुम्हाला। तर आता आपण आजच्या यात्रा वर्णनाकडे वळूया। 27 ऑक्टोबर 2023ला आम्ही यमुनोत्री ट्रेक केला होता आणि माझ्यासाठी हा ट्रेक खूप कठीण पण महत्त्वाचा होता। मधल्या काळात माझा एकही ट्रेक झाला नव्हता आणि रोज चालायला जाणे वेगळे आणि पहाडांमध्ये मोठ्या उंचीवर चालणे वेगळे। त्यामुळे ह्या ट्रेकसाठी मी खूप उत्सुक तर होते पण साशंकही होते की ह्या ट्रेकसाठी मी पूर्णपणे फिट आहे की नाही, मला हा ट्रेक पूर्णपणे जमेल का नाही याबद्दल थोडीशी साशंकता होती। पण हा ट्रेक करायचा असा ठरवले मात्र होतेच। आणि त्या दिवशी हा ट्रेक केल्यानंतर दुसरा काहीच कार्यक्रम असणार नाहीये हे समजले होते, त्यामुळे वेळ होता। मग सगळे ट्रेक करून खाली आल्याशिवाय आमची टेम्पो ट्रॅव्हलर निघणार नव्हती एवढंही कळले होते। मग मी ठरवले की हा ट्रेक चालत जाऊनच करावा, कारण काही लोक आमच्या ग्रुपमधले घोडासुद्धा करणार होते। पण मग मी ठरवले की हा चालत जाऊनच ट्रेक करावा, कारण त्यामुळे स्वतःची शारीरिक क्षमता किती आहे हे कळेल आणि तसेच पुढचा जो महत्त्वाचा मोठा ट्रेक आहे केदारनाथचा तो कसा करावा याची कल्पना येईल या ट्रेकवरून असे वाटले आणि त्यामुळे मी हा ट्रेक करण्याचे ठरवले। तर आता मी 27 ऑक्टोबर 2023 ह्या दिवशी चे यात्रा वर्णन वाचते आहे। पण त्याआधी सर्वांना एक नम्र विनंती मी करते की माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला कळावेत यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर पण करा मित्रमंडळींमध्ये। ओके, आता मी वाचायला सुरुवात करते। आज पहाटे 3चा गजर लावला होता। लवकर उठून 4:15 पर्यंत तयार झालो। आज आम्हाला पोह्यांचा पॅकेट ब्रेकफास्ट हॉटेलमधून मिळाला होता आणि आम्हाला ट्रेक सुरू करण्याआधी ब्रेकफास्ट करायला सांगितला होता, कारण त्यामुळे चालायला ऊर्जा मिळेल असे सांगितले होते। आणि यमुनोत्रीला जानकी चट्टी येथील पार्किंग लॉटला पोहोचायला आम्हाला 2.5 तास लागले होते। 4:30ला पहाटे टेम्पो ट्रॅव्हलर सुटली आणि ती 7 वाजता पार्किंगला पोहोचली। आम्ही प्रवासातच ब्रेकफास्ट केला आणि बरोबर 6:15ला चढायला सुरुवात केली। सकाळची वेळ आणि खूप थंडी असल्यामुळे स्वतःला शाल, स्वेटर, जॅकेट्स, कानटोपी, हातमोजे यांनी लपेटून घेतले। तरी थंडी जाणवत होतीच, पण जसजसे चालायला सुरुवात केली तसतशी थंडी कमी होऊ लागली। यमुनोत्रीचा ट्रेक 5 किलोमीटरचा आहे असे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात तो 7 किलोमीटरचा अत्यंत उंच आणि अरुंद रस्ता असलेला असा एक कठीण ट्रेक आहे। आणि रस्त्याच्या एका बाजूने उंचच उंच पहाड तर दुसऱ्या बाजूने खोल खळाळत वाहणारी यमुना नदी आहे। म्हणजे म्हटलं तर खूप निसर्गरम्य रस्ता आहे आणि जसजसा रस्ता उंच होतो तसतसे खाली दरीत बघायला भीती वाटते आणि वर जातो तसे ऑक्सिजन लेवलही कमी होते। रस्ता अरुंद आहे आणि पालखी घोडावाले तेथूनच जातात, त्यामुळे चालायला थोडी अडचण होते आणि गती पण आपोआप कमी होते आपली।
उंचच उंच पहाड आणि मध्येच डोकणारी हिमशिखरे, यामुळे रस्ता खूप सुंदर आणि प्रेक्षणीय आहे आणि निसर्गाचे भव्य दिव्य रूप बघायला मिळते. मध्येच मध्ये मध्ये चहा, पाणी, चहा, कॉफी, ज्यूस, समोसे, मॅगी असं मिळणारे स्टॉल्सही आहेत. म्हणजे तिथे विश्रांती घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. आणि बरसायला बाकडीसुद्धा आहे. थोडा दम घेऊन पुढे जाता येऊ शकते. त्याच्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात आली की एकत्र चालायला सुरुवात केलेले आम्ही ग्रुपमधले सर्वजण नंतर मात्र काही काळ गेल्यानंतर खूपच वेगवेगळे झालो. कारण प्रत्येकाचा चालण्याचा स्पीड आणि विश्रांतीची वेळ ही वेगवेगळी होती. पुढे गेल्यावर तर माझ्या लक्षात आले की आमच्या ग्रुपमधली मी एकटीच चालते. माझ्याबरोबर मला आजूबाजूला आसपास कुणीही दिसत नव्हते. अर्थात भीती मात्र अजिबात वाटत नाही, कारण आपल्याबरोबर चालणारे बरेच यात्रेकरू असतात. आणि मजल दर मजल करत मी साधारण सकाळी 10:30ला यमुनोत्री धाम येथे पोहोचले. तिथे सल्फरयुक्त गरम कुंडात स्नान केले आणि यमुनोत्री मंदिरात माता यमुनेचे दर्शन घेतले. खूप छान वाटले. तिथे सगळा थकवा पण निघून गेला. आणि मग एक ग्रुपमधले सगळे तिथे भेटलो आणि तिथेच एका ढाब्यावरती जेवलो. उतरायला सुरुवात केली. आता जेवल्यानंतर घोडा करावा असे वाटत होते, पण मग विचार केला की वेळ लागला तरी आरामात चालतच जाऊया, कारण ह्यानंतर आम्हाला दुसरे काहीच बघायचे नसल्यामुळे हॉटेललाच परत जायचे होते. त्याप्रमाणे आम्ही सगळेजण आपापल्या चालीने चालत होतो आणि घोड्याने किंवा चालीने असे चालत आम्ही 3 ते 3:30 पर्यंत पार्किंग लॉटमध्ये सगळे पोहोचलो. आणि सगळेही प्रचंड दमले होते आणि आधी चहा पिऊन रूमवर आम्ही विश्रामच केला. कारण आम्ही संध्याकाळी 6:15 पर्यंत हॉटेलला पोहोचलो आणि त्यामुळे पहिल्यांदा पोचल्या चहा प्यायलो आणि लगेच रूमवरती जाऊन विश्राम केला. रात्री 8-8:30ला आम्ही जेवलो आणि गुडूप झोपून सुद्धा गेलो आणि तेव्हा मस्त थंडी पडली होती. अशा प्रकारे इथे माझं हे यमुनोत्रीचे यात्रावर्णन संपते आहे. आणि आता एक गोष्ट सांगते की ही यमुनोत्री धाम म्हणजे आता 4 धाम यात्रा केली जाते. ह्याच्यामध्ये पहिले यमुनोत्री धाम का केले जाते, तर ह्याच्यामागची एक गोष्ट सांगते. ती अशी की सूर्यदेवाचे पुत्र यमराज आणि माता यमुना हे आहेत. आणि त्यावेळेला माता यमुना ही हिमालयात उंच पहाडांमध्ये निवास करत होती. म्हणजे आत्ताही आहे. तिचं जन्मस्थानच ते आहे. आणि यमराजांचं जन्मस्थान मात्र यमलोक. त्यांचं वास कुठे, तर यमलोकात. तर दोघंही बहीण भावंडे 2 लोकांमध्ये नांदतात. पण भाऊबीजेच्या दिवशी माता यमुना यमदेवाला बोलवते आणि भाऊबीज हा सण साजरा केला जातो असे म्हणतात. तर असेच एकदा माता यमुनेने यमराजांना बोलावले होते आणि त्यांनी भाऊबीजेचा सण साजरा केला. त्यावेळेला प्रसन्न होऊन यमराजांनी माता यमुनेला आशीर्वाद दिला की तुझ्या या पवित्र पाण्यामध्ये जेही कोणी स्नान करतील ते यमलोकाचा रस्त्यावर जाणार नाहीत, तर ते मोक्षास प्राप्त होतील. तर तेव्हापासून ही जी गोष्ट आहे ती सगळ्यांना सांगितली जाते. आणि हे असं म्हणतात की यमुनोत्री धामला त्या पवित्र यमुनेमध्ये स्नान केल्यानंतरच पुढच्या धामांची यात्रा ही केली जाते आणि करावी असे समजले जाते. आणि म्हणून आधी यमुनोत्री धाम केले जाते आणि मग पुढच्या धामांना आपण जातो. तर अशी ही यमुनोत्री धामची गोष्ट. आता मी तुम्हाला त्या दिवशी मी जेव्हा यमुनोत्रीचा हा ट्रेक केला त्या दिवशी घेतलेले व्हिडिओज आणि फोटो हे तुम्हाला आता दाखवते. चला तर मग.
तर हे सगळे फोटो आहेत. आता यातला मी आधी तुम्हाला यमुनोत्रीचा हा व्हिडिओ दाखवते. हा आमचा रस्ता होता यमुनोत्रीला जाणारा. खूप सुंदर होता रस्ता. बघू शकता परत एकदा अशी हिमशिखरं दिसतात मस्त. म्हणजे हा आमचा बसने जायचा रस्ता होता. मग इथे पुढे गेल्यानंतर आम्ही ट्रेक सुरू केला. जो आम्ही बसचा प्रवास केला 2.5 तासाचा, तो असा होता. इतका निसर्गरम्य रमणीय होता प्रवास सुद्धा. आणि आता मी ट्रेकला सुरुवात केली होती त्यावेळेला तो जो फोटो आहे तो दाखवते. हा फोटो बघू शकता. हा मी सुरुवात केली त्यावेळेला, म्हणजे अगदी बेसलाच होते. इकडे खाली यमुना नदी वाहते आणि हा तो रस्ता जो मी जसा सांगितला होता की अरुंद आहे, असा छोटासाच रस्ता. एका बाजूला इथे सगळा पहाड आणि हाच रस्ता असा उंच उंच होत जातो आणि एका बाजूनेही अशी यमुना नदी वाहते. आणि जसजसे आपण असे उंच जातो डोंगरावरती तसं हे असं खोल दिसायला लागतं आणि थोडीशी अशी भीती पण वाटते. अर्थात आपण इतके यात्रेकरू असतात की ह्या टोकाला जाऊच शकत नाही, असे मधनंच आपल्याला जातो. त्यामुळे मला तो फोटोसुद्धा घ्यायला नंतर मिळाला नाही, कारण तशी गर्दी होती तेवढी. आणि ते पालखीवाले आणि घोडावाले असतात, त्यामुळे घोड्यांपासून पण आपण जरा जपूनच जातो. त्यामुळे हा एक फोटो आहे. इथे मी सुरुवात केली. आता दाखवते तुम्हाला. हा जरा असा उंचावरनं घेतला, म्हणजे जेव्हा अशी उंच वर गेले डोंगरावरती तशीच पुढे, तेव्हा हे असं दिसलं मला. आणि हे आहे यमुनोत्रीचे पहिले दर्शन. हे बघू शकता. हे आहे यमुनोत्री. म्हणजे हा जो छोटासा इकडे घुमट दिसतो आहे पिवळा, तो आहे मंदिराचा भाग. तर इथे आम्हाला जायचं होतं आणि हे आम्हाला पहिलं दर्शन दिसलं म्हणजे ट्रेक करत असतानाच. म्हणजे खरं तर तिथून म्हणजे जिथून आता फोटो घेतला आहे तिथून ह्या मंदिराकडे पोचायला सुद्धा पुढे बराच वेळ होता. म्हणजे एक साधारण अर्धा पाऊण तास तर होता. तिथून मी हे पहिलं छायाचित्र घेतलेलं आहे. आणि हे पण तसंच एक घेतलेलं. इथे बघा कशी अशी शिखरं दिसत आहेत, बर्फाच्छादित शिखरं दिसत आहेत. आणि हे इथे हे मंदिर आहे. आणि आता पूर्ण मी जेव्हा पोचले तिकडे मंदिराच्या इकडे तेव्हा घेतलेला हा फोटो आहे यमुनोत्री धामचा. हा बघू शकता इतका सुंदर आहे. हे जे असे मोठे उंच उंच पहाड, बर्फिले पहाड, आणि असं मध्ये हे असं यमुनोत्री धाम आहे. आणि हा जो ब्रिज आहे, हा ब्रिजवरून आम्ही असे इथे गेलो होतो. हा जो छोटा ब्रिज आहे त्या ब्रिजवरून पुढे यमुनोत्री धामच्या मंदिरात जाता येते. हे मंदिर. तर मी हे एवढीच छायाचित्र आता इकडे तुम्हाला दाखवू शकते, कारण मी यात्रेत असल्यामुळे मी स्वतःच एवढे, म्हणजे मी स्वतः चालत असल्यामुळे याची यमुनोत्रीची स्वतः ट्रेक करत असल्यामुळे मी जास्त काही व्हिडिओज आणि खूप जास्त फोटोज नाही घेऊ शकले. पण हे जे घेतले ते मला सिलेक्टेड वाटत आहेत बरोबर, आणि तेच मी तुम्हाला आता दाखवले. तर मंडळी कसे वाटले फोटो आणि एक व्हिडिओ जो मी तुम्हाला आता दाखवला, नक्की कळवा. आणि असंच आपण आता पुढच्याही भागात भेटूया. अजून आता हा झाला माझा चौथा दिवस. चौथ्या दिवसाचं वर्णन झाले आजचे. तर आता 5व्या दिवसाचं वर्णन आपण पुढच्या भागामध्ये तुम्हाला मी वाचून दाखवीन आणि संबंधित व्हिडिओ आणि फोटोज पण दाखवीन. तेव्हा आपण नक्की भेटूया. तोपर्यंत बाय बाय.